वेलकम फ्रेंड्स. व्हायब्रंट अकॅडमी सायन्स कराडमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. लास्ट पिरियडला आपण बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन ही दुसरी क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी आपण बघत होतो. आपण बघितलं होतं सिंपल बॉइलिंग पॉइंट कोणत्याही लिक्विडचा जर आपण बघितला तर ही बॉइलिंग पॉइंट क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी नाही, मात्र बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन ही क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी आपल्याला मिळत होती. कारण आपण बघितलं होतं क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीचं मिनिंग काय मिळत होतं, तर सोल्युशनच्या ज्या फिजिकल प्रॉपर्टी ह्या कशावर अवलंबून होत्या, नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स. आणि सोल्यूट पार्टिकलची संख्या वाढली की त्याचा परिणाम त्या क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीच्या मॅग्निट्यूडवर होतो. नाउ अकॉर्डिंग टू दॅट बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन आपण बघितलं होतं प्युअर सॉल्व्हंट जर आपण बघितला तर हा प्युअर सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर हे नेहमी हायर असतं. त्याचाच अर्थ त्याचा बॉइलिंग पॉइंट कमी असेल. आणि जर आपण त्या प्युअर सॉल्व्हंट मध्ये नॉन व्होलॅटाइल सोल्यूट जर ऍड केला तर तयार होणारा जो सोल्युशन आहे त्या सोल्युशनचं वेपर प्रेशर हे प्युअर सॉल्व्हंट पेक्षा कमी असतं आणि त्यामुळं ते वेपर प्रेशर ऍटमॉस्फेरिक प्रेशर एवढं होण्यासाठी त्याला जादा हीट द्यावी लागेल, म्हणजेच त्याचा बॉइलिंग पॉइंट जास्त असेल. म्हणजे प्युअर सॉल्व्हंटचा कमी आहे, सोल्युशनचा जास्त आहे, म्हणजे इथं बॉइलिंग पॉइंट काय झाला, इन्क्रीज झाला. त्यालाच आपण म्हटलं होतं बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन. मग वेपर प्रेशर आणि बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन यांचं रिलेशन लास्ट पिरियडला आपण कंप्लीट बघितलं होतं. नेक्स्ट पॉइंट आपण बघतोय बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट. बेसिकली आत्ताच आपण बघितलं बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन दिस इज अन क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी आणि त्यामुळं बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू मोलॅरिटी ऑफ सोल्युशन. काय मिळतं बघा, बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन याच्यासाठी आपण सिम्बॉल यूज केला होता डेल्टा टीबी is directly proportional to the molality of solution. Hence, this equation is also written as delta TB is equal to KB into M. बघा, हे पहिलं इक्वेशन मिळालं बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन डिरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलॅरिटी. दुसरं काय मिळतं बघा, डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू एम, वेअर त्याच्यामध्ये आपल्याला बघा केबी म्हणजे काय मिळतंय, इज प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हा जो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आपल्याला मिळतोय त्यालाच आणखी काय म्हटलं तर बघा, हा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट जो आहे त्यालाच आणखी काय म्हटलं तर दे आर ऑल्सो कॉल्ड ऍज इलिव्हेशन बॉइलिंग पॉइंट कॉन्स्टंट किंवा त्याला म्हटलंय मोलर इलिव्हेशन कॉन्स्टंट. बघा, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट ऑल्सो कॉल्ड ऍज बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन कॉन्स्टंट. किंवा ह्याला आणखी काय म्हटलं तर बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन कॉन्स्टंटलाच आणखी म्हटलंय मोलर इलिव्हेशन कॉन्स्टंट. काय म्हटलंय त्याला, मोलर इलिव्हेशन कॉन्स्टंट. किंवा आणखी एक त्याला स्पेसिफिक नेम असले पहिला मिळते, दे आर ऑल्सो कॉल्ड ऍज इब्लिओस्कोपिक कॉन्स्टंट. बघा काय म्हटलंय, इब्लिओस्कोपिक कॉन्स्टंट. आता हा इब्लिओस्कोपिक कॉन्स्टंट हा शब्द कशावरून आलेला पहिला मिळतो बघा, जसं आपण प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटला काय म्हटलं, बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन कॉन्स्टंट. कारण इथं रिलेशन कोणामध्ये मिळाले आपल्याला, डेल्टा टीबी म्हणजेच काय होतं बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन आणि एम म्हणजे काय, मोलॅरिटी ऑफ द सोल्युशन. आणि त्यामुळे ह्यांच्यातल्या प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटला म्हटलं बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन कॉन्स्टंट किंवा त्याला म्हटलंय मोलर इलिव्हेशन कॉन्स्टंट. आता हे मेजर करण्यासाठी बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन जो आहे हा मेजर करण्यासाठी स्पेसिफिक मेथड वापरली जाते आणि ही मेथड जी आहे ते इब्लिओस्कोपिक मेथड असले पहिला मिळते आणि ह्या मेथडच्या नावावरून त्या कॉन्स्टंट आणखी काय म्हटलंय, इब्लिओस्कोपिक कॉन्स्टंट. नाउ अकॉर्डिंग टू दॅट, ये मोलॅरिटी ऑफ सोल्युशन इज 1
बघा मोलॅरिटी सोल्युशनची किती असेल 1 असेल. 1 मोलर सोल्युशन याचा अर्थ काय 1 मोल ऑफ अ सोल्यूट डिझॉल्व इन 1 किलोग्रॅम ऑफ सॉल्व्हंट. सोल्यूटचा 1 मोल घेतला कशामध्ये डिझॉल्व केला 1 किलोग्रॅम सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व केला तर तिथे आपल्याला त्या सोल्युशनची मोलॅरिटी ही 1 मिळेल दॅट इज m इज इक्वल टू 1. म्हणजे समजा m ची व्हॅल्यू 1 असेल तर त्यावेळेला आपल्याला काय मिळते डेल्टा TB इज इक्वल टू KB. बघा m ची व्हॅल्यू जर 1 असेल तर काय मिळालं आपल्याला डेल्टा TB म्हणजेच काय मिळते KB मिळते. त्याचाच अर्थ काय जर सोल्युशनची मोलॅरिटी 1 असेल तर त्या सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन म्हणजेच त्याचा बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन कॉन्स्टंट असेल. त्या सोल्युशनचा डेल्टा TB म्हणजेच काय बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन म्हणजेच त्या सोल्युशनचा काय असणार आहे KB दॅट इज बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन कॉन्स्टंट असेल. आता त्याचं युनिट आपल्याला कशा पद्धतीने मिळतं बघा डेल्टा TB इज इक्वल टू काय मिळाले आपल्याला तर डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू m. दॅट इज KB जर आपल्याला काढायचं असेल तर हे इक्वेशन आपण कसं लिहिणार KB इज इक्वल टू काय लिहिणार आपण डेल्टा TB अपॉन m. डेल्टा TB दिस इज अन बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन आणि बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन म्हणजे काय दिस इज अन डिफरन्स बिटवीन बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन आणि प्युअर सॉल्व्हंट. हा दोघांच्या बॉइलिंग पॉइंट मधला हा डिफरन्स कशाने दाखवला जातो डेल्टा TB. आणि आपण बघितलंय बॉइलिंग पॉइंट म्हणजे टेम्परेचर मेजर करण्यासाठी आपण कशाचा वापर करतोय तर थर्मोमीटर. आणि त्याच्यासाठी युनिट आपण काय सांगितलं होतं बघा कोणतं युनिट SI युनिट काय वापरतोय टेम्परेचर साठी केल्विन. म्हणजे डेल्टा TB हा डिफरन्स आहे कशातला दोन टेम्परेचर मधला आणि त्यामुळे त्याचं युनिट असणार आहे केल्विन. m कशासाठी वापरलाय मोलॅरिटी ऑफ सोल्युशन. म्हणजे सोल्युशनची मोलॅरिटी आताच आपण बघितलं होतं नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन मास ऑफ सॉल्व्हंट इन किलोग्रॅम आणि त्यामुळे त्याचं युनिट मिळतं मोल पर किलोग्रॅम. म्हणजे त्याच्यावर आपल्याला केबीचं युनिट काय मिळेल केल्विन. आता बघा पर मोल पर किलोग्रॅम ह्या पद्धतीने आपल्याला ते व्हॅल्यू मिळते. म्हणजेच आपल्याला हा किलोग्रॅम वर गेला तर बघा केल्विन किलोग्रॅम पर मोल ह्या स्वरूपात आपल्याला त्याचं युनिट मिळेल. दिस इज अन युनिट ऑफ बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन कॉन्स्टंट दॅट इज मोलर इलिव्हेशन कॉन्स्टंट. आता ह्याच्यामध्ये तुमच्या एक लक्षात आलं का इथं काय सांगितलं होतं तर बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू दी कुणाच्या डिरेक्टली प्रपोर्शनल मध्ये सांगितलंय तर मोलॅरिटी ऑफ सोल्युशन. आता इथं सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करण्यासाठी कोणते मेथड वापरले मोलॅरिटी. काय वापरले बघा मोलॅरिटी. इथं मोलॅरिटी वापरली नाही. बघा दोघांमध्ये फरक काय आहे आणि इथं मोलॅरिटी का वापरली नाही तर मोलॅरिटी म्हणजे आता आपण काय सांगितलं नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट कशामध्ये तर मास ऑफ सॉल्व्हंट इन किलोग्रॅम. कुणाचं मास तर मास ऑफ सॉल्व्हंट आणि हे सॉल्व्हंटचं मास कशामध्ये घेतलं किलोग्रॅम मध्ये. हे झालं मोलॅरिटी. नाव मोलॅरिटी म्हणजे काय मिळतं तर मोलॅरिटी जर बघितलं आपण तर नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पर लिटर ऑफ सोल्युशन. म्हणजे इथं आपल्याला काय घेतलंय तर व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर अकॉर्डिंग टू दॅट ह्याच्यामध्ये मोलॅरिटीचा वापर केलाय मोलॅरिटी वापरली नाही. कारण का तर concentration of solution expressed in this molality because the molality is temperature independent property. ही मोलॅरिटी जर बघितली तर टेम्परेचर इंडिपेंडंट आहे. म्हणजे तिथं जर आपण बघितलं तर टेम्परेचर इंडिपेंडंट ह्याचा अर्थ काय तर तिथं बघा नंबर ऑफ मोल्स डिवाइड बाय मास ऑफ सॉल्व्हंट. नंबर ऑफ मोल आपण कसे कॅल्क्युलेट करतो मास अपॉन मोलार मास आणि डिवाइडेड बाय मास ऑफ सॉल्व्हंट. म्हणजे इथं सर्व काय मास व्हॅल्यू आहे. मास ही टेम्परेचर इंडिपेंडंट
म्हणजे टेम्परेचर कमी किंवा जास्त झालं तर त्याचा परिणाम मासवर होत नाही, म्हणून ही टेम्परेचर इंडिपेंडेंट असते. त्याच्या रिव्हर्स आपण जर बघितलं, मोलॅरिटी मध्ये काय घेतलं, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. आणि सोल्युशनचा व्हॉल्यूम जर आपण बघितला तर हा व्हॉल्यूम मात्र दिस इज अन टेम्परेचर डिपेंडंट प्रॉपर्टी. व्हॉल्यूम कशा टाइपची प्रॉपर्टी आहे, टेम्परेचर डिपेंडंट प्रॉपर्टी आहे. याचा अर्थ काय, जर टेम्परेचर कमी किंवा जास्त झालं तर त्याचा परिणाम व्हॉल्यूमवर होतो आणि त्यामुळं मोलॅरिटी ही टेम्परेचर डिपेंडंट असते आणि त्यामुळं इथं एक्सप्रेशन मध्ये मोलॅरिटीचा वापर न करता मोलॅरिटीचा वापर केलेला पाहायला मिळतो. तर बऱ्याच वेळेला बघा याच्यावर तुम्हाला सायंटिफिक रिझन टाइपचा क्वेश्चन पाहायला मिळतो. व्हाय in expression of boiling point elevation and concentration of solute molarity is used instead of molarity. म्हणजे मोलॅरिटीचा वापर करण्याच्या ऐवजी कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करण्यासाठी कशाचा वापर केलाय, मोलॅरिटी. ह्याचं रिझन विचारलं जातं. किंवा तुम्हाला बरेचसे मल्टिपल चॉईस क्वेश्चन पाहायला मिळतील, त्याच्यामध्ये सुद्धा मोलॅरिटी नॉर्मॅलिटी ॲज वेल ॲज मोल फ्रॅक्शन असे काही फॅक्टर्स दिलेले असतील, मेथड्स दिलेले असतील आणि तुम्हाला हे बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन एक्सप्रेस करण्यासाठी कोणत्या कॉन्सन्ट्रेशन मेथडचा वापर केलाय, तर ह्या पद्धतीचा क्वेश्चन तुम्हाला ह्यावर पाहायला मिळेल. तर दिस इज अन बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट, या दोघांमधलं रिलेशन मिळतं. आता ह्याच रिलेशनचा वापर करून आपण काय करणार आहे, तर मोलर मास ऑफ सोल्यूट आणि बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन यांचं रिलेशन कशा पद्धत मिळते बघा. त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळतंय, मोलार मास ऑफ सोल्यूट अँड बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन, या दोघांचं रिलेशन कसं मिळतं आणि बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशनचा वापर करून तिथं असणाऱ्या सोल्यूटचं मोलर मास कसं डिटरमाइन करायचं हे आपण ह्या पॉइंट मध्ये बघणार. अकॉर्डिंग टू दॅट boiling point elevation and concentration of solute, we know that delta TB is equal to KB into M. Suppose this is an equation 1. हे इक्वेशन आत्ताच आपण बघितलं होतं, बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट मध्ये डेल्टा टीबी इक्वल टू काय मिळालं होतं आपल्याला, केबी इंटू एम. आता बघा इथं आपण जे सोल्युशन घेतलंय, सपोज वी हॅव टू प्रिपेअर वन ऑफ दिस सोल्युशन. सपोज W2 gram of solute is dissolved in W1 gram of solvent. काय केलं बघा, सोल्युशन कसं प्रिपेअर केलं, तर W2 ग्रॅम एवढा अमाउंट घेतला कुणाचा, सोल्यूटचा. कशामध्ये डिझॉल्व केलाय, W1 ग्रॅम ऑफ सॉल्व्हंट मध्ये तो डिझॉल्व केलेला पाहायला मिळतोय. अँड M2B the molar mass of solute. बघा इन्फॉर्मेशन काय काय मिळालं लक्षात आलं. सोल्युशन तयार करताना आपण एक सोल्यूट घेतला, त्याचं मास घेतलंय किती, W2 एवढा ग्रॅम. तो कशामध्ये डिझॉल्व केला, W1 ग्रॅम सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व केला आणि त्यावेळेला तिथं जो आपण सोल्यूट वापरलाय त्याचं जे मोलर मास आहे ते कशाने डिनोट केलंय, M2. मग आता ह्याच्यावरून आपल्याला काय कॅल्क्युलेट करता येते बघा, तर नंबर ऑफ मोल्स आपण ह्याच्यावरून डिटरमाइन करू शकतोय. आणि नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायचं म्हटलं तर ते नंबर ऑफ मोल्स कसे मिळते, तर बघा नंबर ऑफ मोल्स, कुणाचे नंबर ऑफ मोल्स आपण डिटरमाइन करतोय, तर नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इज इक्वल टू, आपल्याला इक्वेशन काय मिळतं, लास्ट पिरियडला सुद्धा आपण बघितलं होतं, मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करताना पण नंबर ऑफ मोल्स कसे डिटरमाइन करायचे, तर त्याचं इक्वेशन काय होतं, मास अपॉन मोलार मास, मास अपॉन मोलार मास. ना नंबर ऑफ मोल्स कुणाचे डिटरमाइन करतोय, सोल्यूट. सोल्यूटचं मास किती सांगितलंय, W2. त्याचं मोलार मास किती आहे, M2. त्याचं मोलार मास किती आहे, M2. ना मास ऑफ सॉल्व्हंट, बघा मास ऑफ सॉल्व्हंट हे आपल्याला कसं मिळणार आहे,
तर सॉल्व्हंटचं मास कशासाठी, तर इथे इक्वेशन काय मिळालं आपल्याला, डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू स्मॉल एम, आणि स्मॉल एम म्हणजेच आपण सांगितलं मोलॅरिटी. मोलॅरिटी डिटरमाइन करण्यासाठी इक्वेशन काय बघा, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइड बाय मास ऑफ सॉल्व्हंट इन किलोग्रॅम. म्हणजे इथं आपल्याला मास सॉल्व्हंटचं घ्यावं लागेल. आता इथं आपण सॉल्व्हंटचा मास किती घेतलाय बघा, सोल्यूट किती घेतला होता, W2 ग्रॅम सोल्यूट डिझॉल्व इन W1 ग्रॅम ऑफ सॉल्व्हंट. म्हणजे याचा अर्थ सॉल्व्हंटचा मास इथं किती आहे, W1 ग्रॅम. आपल्याला इथं मोलॅरिटी डिटरमाइन करण्यासाठी जे सॉल्व्हंटचा मास आपण यूज करणार आहे ते कशामध्ये असणार आहे, किलोग्रॅम मध्ये असेल. आणि म्हणजेच आपल्याला इथं किती मिळेल बघा, W1 ग्रॅम तर किलोग्रॅम मध्ये, म्हणजे आपल्याला कशाने त्याला डिवाइड करायला पाहिजे, 1000 न डिवाइड करायला पाहिजे. म्हणजे आपल्याला ते मिळणारा मास कसं असेल, किलोग्रॅम मध्ये असेल. दॅट इज W1 अपॉन 1000. कारण बघा सिंपल आपल्याला काय मिळतं, रिलेशन तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, 1000 ग्रॅमचा 1 किलोग्रॅम असतो. मग आपल्याकडे ग्रॅम किती आहे, W1 ग्रॅम आहे इज इक्वल टू हाऊ मेनी किलोग्रॅम. रिलेशन काय मिळतं बघा, 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलोग्रॅम. जर आपले W1 ग्रॅम असतील तर त्याचे किलोग्रॅम किती, म्हणजे काय करावं लागेल, क्रॉस मल्टिप्लिकेशन W1 into 1 डिवाइडेड बाय 1000. त्याचाच अर्थ W1 डिवाइड बाय 1000 म्हणजे काय मिळालं, हे मास मिळालं आपल्याला कुणाचं, सॉल्व्हंटचं. कशामध्ये मिळेल, किलोग्रॅम. नाउ पुट दिस व्हॅल्यूज ऑफ, बघा कशामध्ये ह्या व्हॅल्यू पुट करायच्या, तर त्याच्यासाठी आपण काय करतो बघा, मोलॅरिटी ऑफ सोल्युशन इज इक्वल टू, काय इक्वेशन आपण बघितलं होतं, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय मास ऑफ सॉल्व्हंट इन कशामध्ये, तर किलोग्रॅम. हे मोलॅरिटी मिळते. therefore small m is equal to number of mole काय मिळेल आपल्याला, W2 upon M2 डिवाइड बाय मास ऑफ सॉल्व्हंट काय मिळतोय, W1 upon 1000. मग हेच आपण रिअरेंज केलं तर m चं व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल बघा, W2 into 1000 divided by M2 into W1. this is an m. बघा m म्हणजे काय मिळालं, हे मोलॅरिटी. Now put the value of m put in equation 1. m ची व्हॅल्यू म्हणजे मोलॅरिटीची व्हॅल्यू कशामध्ये पुट केली आपण, इक्वेशन 1. इक्वेशन 1 आपलं काय, डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू एम. म्हणजेच आपल्याला काय मिळेल बघा, डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू एम ची व्हॅल्यू काय आली, W2 इंटू 1000 डिवाइड बाय M2 into W1. आणि हेच रिलेशन आणखी आपण काय लिहू शकतो, तर इन द फॉर्म ऑफ मोलार मास. हेन्स rearrange this equation into molar mass of solute, that is M2 is equal to काय मिळेल मग, Kb into W2 into 1000 divided by delta Tb into W1. Suppose this is an equation second, आणि हे इक्वेशन सेकंड जे मिळते आपल्याला, M2 is equal to Kb into W2 into 1000 divided by delta Tb into W1. This gives the relation between, हे इक्वेशन कुणामधलं रिलेशन सांगते आपल्याला, तर मोलार मास ऑफ सोल्यूट. वी नो दॅट M2 म्हणजे आपण काय कन्सिडर केलं होतं, मोलार मास ऑफ सोल्यूट, and delta Tb is boiling point elevation. तर ह्या दोघांमधले रिलेशन आपल्याला ह्या इक्वेशनच्या सहाय्याने मिळते. तर त्या पद्धतीने तुम्हाला हा सेकंड क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी तुमच्या लक्षात आली असेल, बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन, ज्याच्यामध्ये आपण आधीचा पार्ट जो होता हा ह्याच्या आधीच्या लेक्चरला आपण बघितला होता. बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन, बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय आणि त्यांचं रिलेशन वेपर प्रेशर बरोबर कशा पद्धत मिळतं, दॅट इज कॉन्सिक्वेन्सेस ऑफ वेपर प्रेशर ऍज अ बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन. नंतर आज आपण काय बघितलं होतं बघा, बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट. मग सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करण्यासाठी कशाचा वापर केला होता, मोलॅरिटी. कारण मोलॅरिटी ही टेम्परेचर इंडिपेंडंट प्रॉपर्टी आहे. तर मोलॅरिटी काय आहे, टेम्परेचर डिपेंडंट प्रॉपर्टी आहे. आणि त्या मोलॅरिटीचा वापर न करता कशाचा वापर केलाय, मोलॅरिटी. आणि त्याच
रिलेशनचा यूज करून आपण पुढचं रिलेशन बघितलं होतं मोलार मास ऑफ सोल्यूट अँड बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन. तर इथं आपल्याला फायनल इक्वेशन मिळतं बघा. M2 म्हणजे काय, मोलार मास सोल्यूट असेल आणि ह्याचं रिलेशन पुन्हा बरोबर बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन म्हणजे डेल्टा टीबी. तर इथपर्यंतचा पार्ट सेकंड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा तुमच्या लक्षात आला असेल. आपल्या ह्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि स्क्रीनशॉट काढून घ्या त्याचा. आता जे आपण बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन कॉन्स्टंट आणि मोलार मास ऑफ सोल्यूट यांचं जे रिलेशन डिराईव्ह केलं होतं त्याच्या बेसवर आपल्याला प्रॉब्लेम्स कशा पद्धत मिळतात बघा. फॉर एक्झाम्पल इथे एक प्रॉब्लेम काय मिळतं बघा. द नॉर्मल बॉइलिंग पॉइंट ऑफ इथाइल एसिटेट इज. किती दिलं आपल्याला इथाइल एसिटेटचा नॉर्मल बॉइलिंग पॉइंट, तर दिस इज अँड 77.06 डिग्री सेल्सियस. A solution of 50 gram non-volatile solute. काय सांगितलं बघा, सोल्युशन ऑफ 50 ग्रॅम नॉन व्होलॅटाइल सोल्यूट इन 150 ग्रॅम ऑफ इथाइल एसिटेट. म्हणजे 50 ग्रॅम हा सोल्यूट घेतलाय, कशामध्ये डिझॉल्व केला, 150 ग्रॅम ऑफ इथाइल एसिटेट मध्ये तो काय केलाय, डिझॉल्व केलाय. तिथं जे सोल्युशन तयार झालं हे सोल्युशन बॉईल होतं किती टेम्परेचरला, 84.27 डिग्री सेल्सियस. Evaluate the molar mass of solute if Kb for ethyl acetate is 2.77 degree Celsius kilogram per mole. Now listen here. काय सांगितलं बघा याच्यामध्ये, तर सुरुवातीला आपल्याला काय केलंय, नॉर्मल बॉइलिंग पॉइंट दिलाय कुणाचा, इथाइल एसिटेट. म्हणजे ज्या वेळेला इथाइल एसिटेट प्युअर फॉर्म मध्ये आहे त्यावेळेला असणारा त्याचा बॉइलिंग पॉइंट, ज्याला काय म्हटलं, नॉर्मल बॉइलिंग पॉइंट, दॅट इज TB0 बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. आणि ती व्हॅल्यू आपल्याला किती मिळते बघा, 77.06 डिग्री सेल्सिअस. देन पुढे काय म्हटलं, सोल्युशन ऑफ, कशाचं सोल्युशन आहे बघा, 50 ग्रॅम ऑफ नॉन व्होलॅटाइल सोल्यूट इन 150 ग्रॅम ऑफ इथाइल एसिटेट. 50 ग्रॅम नॉन व्होलॅटाइल सोल्यूट म्हणजे इथं सोल्यूट दिलंय आणि सोल्यूटचा मास, त्याच्यासाठी आपण मागाशी टर्म बघितली होती, काय वापरली होती, W2. W2 इथं काय मिळतं बघा, 50 ग्रॅम. देन कशामध्ये डिझॉल्व केला, 150 ग्रॅम ऑफ इथाइल एसिटेट म्हणजे W1, दिस इज अन मास ऑफ सॉल्व्हंट, किती असले पहिला मिळते, 150 ग्रॅम. देन ज्या वेळेला हा 50 ग्रॅम सोल्यूट 150 ग्रॅम इथाइल एसिटेट मध्ये डिझॉल्व केला त्यावेळेला सोल्युशन तयार झालं आणि तयार झालेल्या सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट दॅट इज TB इज इक्वल टू 84.27 डिग्री सेल्सिअस. आणखी पुढे काय म्हटलं बघा, इव्हॅल्युएट मोलार मास ऑफ सोल्यूट. म्हणजे याचा अर्थ आपल्याला सोल्यूटचं मोलार मास तिथं काय असेल ते थोडक्यात कॅल्क्युलेट करायचे, फाइंड करायचे. त्याच्यासाठी आणखी एक गिवन व्हॅल्यू दिली आपल्याला, Kb दॅट इज मोलर इलिव्हेशन कॉन्स्टंट, किती दिले बघा, 2.77 डिग्री सेल्सिअस किलोग्रॅम पर मोल. तर ह्या पद्धतीने आपल्याला हे गिवन व्हॅल्यूज असते. टू फाइंड, काय फाइंड करायला सांगितलं आपल्याला, तर बघा मोलार मास ऑफ सोल्यूट दॅट इज, त्याच्यासाठी आपण टर्म मगाशी बघितली होती, M2 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क असतो. मग कोणता फॉर्म्युला त्याच्यासाठी यूज करावा लागेल, तर फॉर्म्युला आपण मगाशी बघितला होता, काय फॉर्म्युला वापरावा लागेल बघा, फॉर्म्युला आपल्याला काय मिळतंय, तर M2 इज इक्वल टू 1000 इंटू W2 अपॉन डेल्टा TB. आता त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ऍक्च्युली तिथं आपण ज्या वेळेला हे इक्वेशन घेत होतो त्यावेळेला बघा बेसिक इक्वेशन आपण मगाशी बघितलं होतं, कोणतं होतं, तर डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू M. आणि त्याच्यावरून आपण फायनल इक्वेशन डिराईव्ह केलं होतं, M2 इज इक्वल टू 1000 KB इंटू W2 अपॉन डेल्टा TB इंटू W1 इंटू, बघा आता M2 आपण तिकडे ट्रान्सफर केला आणि KB डेल्टा TB इकडे घेतला, त्यामुळे आपल्याला डेल्टा TB इंटू W1 ह्या स्वरूपात इक्वेशन मिळेल.
मग आता ह्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला आधी काय डिटरमाइन करावं लागेल, डेल्टा टीबी. W2 आणि W1 इथं बघा दोन्ही मास आहे आणि हे डिवाइड फॉर्म मध्ये देतात, म्हणून इथं आपण हे जे W2 आणि W1 जे मास आहे ते तसंच ठेवलं, कारण ग्रॅमचा पण किलोग्रॅम मध्ये W2 चं केलं तर W1 चं सुद्धा करावं लागेल आणि W2 डिवाइड बाय W1 आहे, त्यामुळे आपल्याला ते पुन्हा डिवायडेशन मध्ये तो रेशो सेमच येणार आहे आणि त्यामुळे इथं आपण मास आहे तसंच ठेवलंय ग्रॅम मध्ये सेम. इथं आपण घेताना बघा बॉइलिंग पॉइंट जो आहे सोल्युशन आणि प्युअर सॉल्व्हंट हा डिग्री सेल्सिअस मध्ये दिला. इथं आपल्याला सुरुवातीला बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन डेल्टा टीबी कॅल्क्युलेट करावं लागेल आणि डेल्टा टीबी चं इक्वेशन काय येतं बघा, टीबी मायनस टीबी झिरो. मग टीबी म्हणजे काय, दिस इज अन बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. किती मिळतं बघा, 84.27 डिग्री सेल्सिअस मायनस TB0 म्हणजे काय, बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट आणि ती व्हॅल्यू किती आहे 77.06. आता बघा त्या दोघांचं सबट्रॅक्शन केलं तर ती व्हॅल्यू आपल्याला मिळते 7.21 डिग्री सेल्सिअस. म्हणजेच आपल्याला ती डिग्री केल्विन मध्ये सुद्धा सेमच मिळेल 7.21 डिग्री केल्विन. कारण काय बघा, टीबी डिग्री सेल्सिअस मध्ये TB0 सुद्धा डिग्री सेल्सिअस मध्ये आहे. जर आपण त्याच्या आधी बघितलं होतं डिग्री सेल्सिअसचं रूपांतर ज्यावेळेला आपण केल्विन मध्ये करतो त्यावेळेला डिग्री सेल्सिअस मध्ये कितीची ऍडिशन करावी लागते आपल्याला, 273 ची. मग टीबी मध्ये 273 ऍड केला आणि TB0 मध्ये सुद्धा 273 ऍड केला, म्हणजे दोघांमधला डिफरन्स आहे तेवढाच राहिला. म्हणजे डेल्टा टीबी जो डिग्री सेल्सिअस मध्ये असणार आहे तीच व्हॅल्यू आपल्याला डिग्री केल्विन मध्ये असेल. सिमिलरली इथं जर आपण बघितलं केबी जो आपल्याला मिळतोय, केबी काय सांगितलंय, मोलर इलिव्हेशन कॉन्स्टंट, त्याची व्हॅल्यू सुद्धा बघा आपल्याला देताना काय दिली 2.77 डिग्री सेल्सिअस किलोग्रॅम पर मोल. इथं सुद्धा आपल्याला ती व्हॅल्यू मिळताना कशी मिळेल 2.77 डिग्री केल्विन किलोग्रॅम पर मोल. म्हणजे SI युनिट मध्ये आपल्याला सेम तीच व्हॅल्यू असेल, फक्त डिग्री सेल्सिअसच्या ऐवजी काय असेल केल्विन असेल. कारण केबी कसा कॅल्क्युलेट करतो आपण मगाशी इक्वेशन बघितलं होतं, डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू एम आणि मग इथं एम इज इक्वल टू आपण जसं काय करतो तसं केबी इज इक्वल टू काय मिळेल बघा, डेल्टा टीबी अपॉन एम. मग इथं डेल्टा टीबी डिग्री सेल्सिअस मध्ये असेल तर केबी सुद्धा डिग्री सेल्सिअस मध्ये मिळेल. डेल्टा टीबी डिग्री केल्विन मध्ये असेल तर केबी डिग्री केल्विन मध्ये मिळेल आणि त्यामुळे इथं व्हॅल्यू चेंज होणार नाही. लक्षात ठेवा, आपण बेसिकली काय करतो, डिग्री सेल्सिअस म्हटलं तर ह्याचं केल्विन मध्ये कन्व्हर्जन करताना आपण 273 चे ऍडिशन करतो. मात्र इथं आपल्याला डेल्टा टीबी ला युनिट कोणतं आहे त्याच्या बेसवर केबी चे युनिट डिपेंड असेल. जर डेल्टा टीबी डिग्री सेल्सिअस मध्ये असेल तर केबी सुद्धा डिग्री सेल्सिअस मध्ये मिळेल आणि आपण बघितलं डेल्टा टीबी ची डिग्री सेल्सिअस मध्ये जेवढी व्हॅल्यू आहे सेम तेवढीच व्हॅल्यू त्याची डिग्री केल्विन मध्ये सुद्धा आहे आणि त्यामुळं केबी सुद्धा आपल्याला डिग्री सेल्सिअस मध्ये जेवढा असेल तेवढाच डिग्री केल्विन मध्ये मिळेल. नाउ पुट दिस व्हॅल्यू इन दॅट इक्वेशन. मग त्याच्यामध्ये आपण इक्वेशन मध्ये व्हॅल्यू पुट केल्या तर बघा काय मिळेल, m2 इज इक्वल टू 1000 इंटू केबी किती आहे बघा 2.77 इंटू W2 दॅट इज 50 ग्रॅम डिवायडेड बाय डेल्टा टीबी किती आला आपला 7.21 इंटू W1 किती आहे बघा 150 ग्रॅम. आता इथं सुद्धा मग असे तुम्हाला सांगितलं होतं बघा, समजा आपल्याला W2 ची व्हॅल्यू किती आहे, इथं 50 ग्रॅम आहे, त्याचं रूपांतर आपण किलोग्रॅम मध्ये करायचं म्हटलं तर मग असे आपण बघितलं होतं 1000 ग्रॅम म्हणजे काय असतो 1 किलोग्रॅम. कारण वेट मास म्हटलं तर त्याचं SI युनिट आपल्याला किलोग्रॅम मध्ये. मग इथं बघा 1000 ग्रॅमचा 1 किलोग्रॅम असेल तर 50 ग्रॅम साठी किती किलोग्रॅम, म्हणजे काय करायला लागेल आपल्याला 50 इंटू 1 डिवायडेड बाय 1000 म्हणजे किती असतं 10⁻³ दॅट इज 50 डिवाइड बाय 10⁻³ म्हणजे 50 हा 10⁻³ आपण वर नेला तर काय होईल 10⁻³ म्हणजे किलोग्रॅम मध्ये ते किती आलं 50 इंटू 10⁻³ सेम 150 चं किती आहे मग 150 ग्रॅम म्हणजेच 150 इंटू 10⁻³ किलोग्रॅम.
आता बघा समजा आपण ह्या ग्रॅम मध्ये व्हॅल्यू घेतल्या, तिथं तर आपले हे केल्विन मध्ये आलेलंच आहे, त्यामुळे त्याचा प्रश्न नाही. 2.77 50 into 10 raised to -3 किलोग्रॅम डिवाइड बाय 7.21 into 150 into 10 raised to -3 किलोग्रॅम. म्हणजे इथं काय फरक पडतोय का बघा, 50 into 10 raised to -3 150 into 10 raised to -3 म्हणजे 10 raised to -3 फॅक्टर निघून जातोय आणि त्यामुळे जो आपला ग्रॅम मध्ये फॅक्टर आहे तेवढाच राहिला 50 डिवाइड बाय 150 आणि त्यामुळे इथं आपण ग्रॅमचं कन्व्हर्जन किलोग्रॅम मध्ये केलेलं नाही. जनरली आपल्याला काय करावं लागतं, ग्रॅम असेल तर त्याचं रूपांतर कशामध्ये करून घ्यावं लागतं, किलोग्रॅम मध्ये, आणि मग आपल्याला त्या स्वरूपात ते किलोग्रॅम मध्ये का करून घेतलं नाही तर त्याचं रिझन आता आपण बघितलं. ह्याला 10 raised to -3 ह्याला 10 raised to -3 म्हणजे कॅन्सल होतंय आणि फायनल आपल्याला 50 डिवाइड बाय 150 मिळतंय. बघा ह्याचं जेवढं सिम्प्लिफिकेशन करता येईल तेवढ्या स्वरूपात सिम्प्लिफिकेशन करा आणि पुढे तुम्ही सॉल्व्ह करत जावा. ते जर आपण सॉल्व्ह केलं तर बघा 5 1 3 देन ह्याला आपण किती मल्टिप्लाय केलं 1000 म्हणजे 2770 डिवाइड बाय 7.21 into 3 आणि मग हे जर पुन्हा आपण सॉल्व्ह केलं तर बघा फायनल आपल्याला आन्सर मिळते 128 ग्रॅम. हे आपण काय डिटरमाइन केलं, मोलार मास, आणि म्हणून त्याचं युनिट काय असणार आहे 128 ग्रॅम पर मोल. तर हा आपल्याला प्रॉब्लेम बॉइलिंग पॉइंट, इलिव्हेशन कॉन्स्टंट आणि मोलार मास ऑफ सोल्यूट याच्या बेसवर मिळते. तर ह्या पद्धतीने आपण ह्या प्रॉब्लेम मध्ये काय केलं, सोल्यूटचं मोलार मास डिटरमाइन केलंय. तर हे मोलार मास कशा पद्धतीने आलं त्याच्यासाठी मगाशी आपण एक डेरिव्हेशन डिराइव्ह केलं होतं, त्याचा यूज करून आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. तर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. हा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नाव स्टॉप हिअर, थांबू इथं.